कांदा खरेदी दरामध्ये केंद्र सरकारने आता दर वाढवलेले आहे. 1580 रुपये दराने आता केंद्र सरकार खरेदी करणार आहे. काय वाटतं तुम्हाला सांगितलं? मला वाटतं निर्णय जरी चांगला असला तरी तो परिपूर्ण नाही आहे. खरं तर एका क्विंटल मागे येणारा खर्च हे 2000च्या जवळपास जातं आणि त्याच्यामुळे त्याला आता उरलेला जो निधी आहे तो राज्य सरकारनं प्रोत्साहन निधी म्हणून किंवा चढ उतार निधी म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिला पाहिजे. महाविकास आघाडीनं आज मोठ्या प्रमाणात आंदोलनं केले. 2500 रुपये तरी निदान भाव मिळाला पाहिजे. रोहित पवार सगळे रस्त्यावर उतरले. बिलकुल त्यांचं स्वागत आहे का त्यांनी जे आंदोलन केलं. फक्त ते आंदोलन केल्यानंतर आज आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या सरकारमध्ये सुद्धा हेच हाल झाले. म्हणजे असं होऊ नये, सत्तेच्या बाहेर आहे म्हणजे मग शेतकरी आठवायचा आणि सत्ता आल्यानंतर मग शेतकऱ्याला दूर करायचं असं होता कामा नये. त्यांनी आंदोलन केलं त्याचं आम्ही स्वागतच करतो. पण तुम्ही या शब्दाला कायम राहिले पाहिजे. जसं गिरीश महाजन जे जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा त्यांनी कापसाले 7000 का 8000 रुपये भाव मागितला होता. त्याला 10 वर्ष झाले. सत्तेत आल्यानंतर मग ते शांत बसले असं होता कामा नये. ते काँग्रेसनं तसं टिकून ठेवला पाहिजे शब्द, एवढ्या अपेक्षा आहे. कर्जमाफीला आचारसंहितेतून केंद्र निवडणूक आयोगानं सूट दिलेली आहे. हा ते तर काही प्रश्नच नाही ना. सूट द्यायचं कामच नाही आहे. काय झालं आहे, घोषणा अधिवेशन काळात झाली, त्याची तरतूद पण झाली. आता बजेटमध्ये तरतूद झाल्यानंतर त्याला आचारसंहितेला लागण असा काही संबंधच येत नाही. आणि मला असं वाटतं का मा अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवशीच तो GR निघेल आणि तो निघाला पाहिजे. कारण राजमाता राष्ट्रमाता आमच्या अहिल्यादेवी यांचा जन्मदिवस 31 मे आहे आणि ही योजनासुद्धा अहिल्यादेवींच्या नावानं आहे. वाटतं शासनानं हा प्रयत्न केला पाहिजे का 31 तारखेला हा शासन निर्णय काढला पाहिजे, जेणेकरून त्याचा एक चांगला संदेश समाजामध्ये जाईल. आणि यावरून आता जेन जे जनरेशन आहे त्यांनी एक कॉक्रोच पार्टी काढली. कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून त्यांनी धर्मेंद्र प्रधान राजीनामा मागितलेला आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात तरुणाचं समर्थन मिळतं. तुम्ही काय सांगा? चांगली गोष्ट आहे. तरुण निवळ व्हॉट्सअपपुरता मर्यादित न राहता तो रस्त्यावर आला पाहिजे, विधायक काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवलं पाहिजे. तो वाईट काय? त्यात नवलही नाही वाईटही नाही. समर्थन करता काँग्रेस पार्टीला? का बरं करायचं नाही आहे? पण भाऊ न करत चांगलं काम जर करत असेल तर त्या पार्टी ही मर्यादा राहत नाही. मात्र केंद्र सरकारकडून त्यांचं जे अकाउंट वगैरे ते हॅक करण्यात आलेलं आहे. करू नये, करण्यात आलं. करू नये. मला असं वाटतं जेवढे दाबान तेवढे ते उधळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल, त्यांना गाईड चुकीचं करत असेल तर ते थांबवलं पाहिजे. माझं म्हणणं आहे जर एखादी तरुणाई अशा पद्धतीनं समोर येत असेल तर त्यांना विधायककडे कसं नेता येईल, चांगल्या कामाकडे राष्ट्रनिर्माणासाठी कसं वापरता येईल तसा आपण प्रयत्न केला पाहिजे ना. पण ज्या पद्धतीनं भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी पेपर फुट होत्या नीटची. आता आपण महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचा कायदा अंमलात आणलेला आहे आणि हा कायदा आणण्यासाठी पहिलं पत्र बच्चू कडूंना दिलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. देशातला कर्नाटकनंतर महाराष्ट्रातला पेपर फुटीचा कायदा अतिशय मजबूतीनं कसा वापरला जाईल याचा आम्ही प्रयत्न करू.